नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टीआरटीआयचे जे विद्यार्थी गेल्या अनेक दिवसापासून या क्षणाची वाट पाहत होते, तर सुवर्ण क्षण आता आलेला आहे. टीआरटीआय कडून संस्था निवड सुरू झालेली आहे, क्लास निवड सुरू झालेली आहे. आत्ताच दिनांक 13 फेब्रुवारी म्हणजे आजच एक अपडेट आलेला आहे आता थोड्या वेळापूर्वी. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, महत्त्वाच्या सूचना सन 2025-26 स्पर्धा परीक्षा पूर्वपरीक्षण कार्यक्रमांतर्गत सामायिक म्हणजे सीईटीची झाली होती. म्हणजे ती होती कशाची? यूपीएससीची, एमपीएससी राज्यसेवेची, त्यासोबतच एमईएसची, न्यायिक सेवा जेएमएफसी, पीएसआयएसटी, एसओ, गट क, त्यानंतर टीईटी, आयबीपीएस, एलआयसी, त्यासोबतच एसएससी या सर्व परीक्षांची तुमची जी सीईटी झाली आणि त्यानंतर तुम्हाला आता संस्था निवड, त्यात ज्यांची निवड झाली त्या निवड झालेल्या उमेदवारांसाठी संस्था निवड त्यांनी सुरू केलेली आहे. तर मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्टमध्ये ज्या मुलांचं नाव आहे त्या सर्वांसाठी हे असणार आहे. इथं सांगितलेलं त्यांनी गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना खालील नमूद पूर्व प्रशिक्षण योजनांकरता प्रशिक्षण देणाऱ्या नामनिर्देशित प्रशिक्षण संस्थांची निवड करण्याकरता विकल्प देण्याची सुविधा या कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आहे. आत्ताच अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे, मी तुमच्यासमोर घेऊन आलोय. ते मी तुम्हाला सांगितलं आता यूपीएससी दिल्ली आणि महाराष्ट्र असेल, एमपीएससी राज्यसेवा, एमपीएससी एमईएस, जेएमएफसी, पीएसआयएसटी, एसओ, गट क, त्यानंतर आयबीपीएस, एसएससी आणि टीईटी. हे यापैकी टीईटी आणि पीएसआयएसटी, एसओची एक्झाम नंतर झाली होती तरी पण त्यांचा प्रेफरन्स तुमच्या सोबतच आलाय. सगळ्यात महत्त्वाचे तुमच्या दिनांक आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. तुमची वेबसाईट असणार आहे ते cptp.trti-maha.in ही वेबसाईट आहे. आणि तुमची महत्त्वाची तारीख म्हणजे हे सगळं प्रेफरन्स कधी सुरू होणार आहे तर 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता हे प्रेफरन्स सुरू होतील आणि ते 22 तारखेपर्यंत चालतील, रात्री 12 पर्यंत प्रेफरन्स चालतील. त्यांनी स्पष्ट सांगितले कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही. देतील नाही देतील हा भाग पुढचा, पण आज तरी मी तुम्हाला सांगतो प्रेफरन्स साठी तुम्हाला डेट वाढू शकत नाही. त्यामुळे तुम्ही 22 तारखेच्या आत करून घ्या. 16 तारीख आहे, आज 13 आहे, अजून 1-2 दिवस वेळ आहे. तुम्ही विचार करून तुम्ही संस्था निवडा. त्यानंतर तुम्हाला ते संस्था निवडण्यासाठी लॉग इन कसं करायचं आहे, तुमच्या पोर्टलवरती जे तुम्ही ऍप्लिकेशन करताना जे आयडी आणि पासवर्ड होता, ईमेल आयडी आणि पासवर्ड, तो तुम्हाला वापरायचा आहे. जन्मतारीख हा तुमचा पासवर्ड म्हणून वापरायचा आहे. त्यानंतर अजून एक त्यांनी सूचना दिलेली आहे, तर एखादा उमेदवार 51 अधिक परीक्षा पूर्व शिक्षणासाठी योजनांसाठी पात्र ठरला असेल, म्हणजे तुम्ही यूपीएससीला पास झाला असाल, एमपीएससी राज्यसेवेला पास झाला असाल, तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीनुसार केवळ एकाच योजनेची निवड करावी. म्हणजे तुम्ही असं करू नका की 2-3 कोर्सेसला पास झालोय, समजा कंबाईनला पास झालोय, एसएससीला पास झालोय, मग तिन्हीला पण प्रेफरन्स देतो, असं करू नका. ते तुमची चूक असू शकते. मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की तुम्ही ते करू नका. त्यासोबतच हे सगळं करताना तुम्हाला जो ओटीपी येतो, तुम्हाला अतिशय त्यांनी स्पष्ट स्पेशली मेन्शन केलं इथं बघा तुम्ही घ्या. उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला किंवा प्रलोभनाला बळी पडू नये. तसेच ईमेल आयडी व मोबाईल नंबर ओटीपीद्वारे प्राप्त ओटीपी प्रशिक्षण संस्थांना कोणत्याही काही झालं तर तुम्ही तुमचा ओटीपी त्या क्लासेसला देऊ नका. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. टीआरटीने स्वतः मेन्शन केलंय आणि तरीही सांगतो, जर तुम्ही चुकून दिले आणि दिल्यास आदिवासी संशोधन प्रशिक्षणाचा जबाबदार राहणार नाही. बरोबर आहे, तुम्ही जर ओटीपी देत असाल कुठल्या क्लासेसला तर तुमची चूक आहे. त्यामुळे कुणीही विद्यार्थ्यांनी तुमचा ओटीपी कोणत्याही क्लासला देऊ नका. त्यानंतर अजून एक महत्त्वाची सूचना दिली, सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी केवळ याच मार्गाने आपल्या समस्या नोंदवाव्या. तुमचं समस्या नोंदवण्यासाठी त्यांनी काय सांगितले, जर अडचण येत असेल सदरचा विकल्प व संपर्क साधा कॉन्टॅक्ट अस या शीर्षकाखाली सर्व संबंधित योजनांचे संपर्क ईमेल दिले आहेत. तसेच विकल्प लिंकवर लॉग इन केल्यानंतर सपोर्ट या शीर्षकाखाली रेज ए तिकीट नावाचा तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय, ते तुम्हाला लॉग इन करा, तुम्हाला तिथं दिसून जाईल. तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतील ते तिथं नोंदवायच्या. इतर कोणत्याही जसे की ईमेल, लेखी तक्रार किंवा संपर्क क्रमांकावर आपली तक्रार अथवा समस्येची नोंद घेतली जाणार नाही. म्हणजे तुम्हाला जी काय अडचण येईल तुमची सॉल्व्ह कुठं होणार आहे तर तिथं कॉन्टॅक्ट अस नावाचा तुमचा ऑप्शन असेल विकल्प पोर्टलवरती. तिथे गेल्यानंतर तुम्ही सपोर्ट आहे या शीर्षकाखाली रेज ए तिकीट, तुम्हाला तिकीट रेज केल्यानंतर ते सॉल्व्ह होऊन जाईल. त्यासोबतच त्यांनी अजून काय सांगितलंय, तुमचे जे डॉक्युमेंट असतील टीआरटीआयला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे, ती तुमची मॅन्डेटरी आहे. त्यांनी अजून एक सांगितलंय, उमेदवाराने विकल्प लिंक करिता विकल्प निवडीचा जितका कालावधी दिला आहे त्याच कालावधीमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्ही असं नका करू की 22 तारखेच्या पुढे गेलं मग करायचं काय, तर तुम्ही लवकरात लवकर ते करून घ्या. त्यासोबतच तुम्हाला कोणताही तरी एकच निवडावं लागणार आहे. आधी तुम्ही घेतला असेल तर तुमचं जे डिफिकल्टी लेवल आहे त्यानुसार तुम्हाला अजून एका म्हणजे टोटल 2 वेळा तुम्हाला हा लाभ घेता येणार आहे. त्यांनी सांगितलेलं आहे बघा, वर्ग 4, वर्ग 3, वर्ग 2, वर्ग 1 नुसार तुम्हाला पुनश्च लाभ फक्त एकदाच घेता येणार. म्हणजे आधी एकदा घेतला असेल तर परत फक्त चढत्या क्रमानं एकदाच तो लाभ मिळणार आहे. त्यांनी अजून एक सांगितलंय, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी पोलीस व सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतला असेल अशा विद्यार्थ्यांना काठिण्य पातळीच्या पात्रतेनुसार म्हणजे त्यांना सगळ्यासाठी जवळजवळ एमपीएससी, गट क, एसएससी, नंतर आयबीपीएस, नंतर एलआयसी, त्या टीईटी,
महाराष्ट्र लोकसेवा MPSC PSI TSO MES नंतर JMFC UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेतील कोणत्याही एका प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येईल. म्हणजे डिफिकल्टी लेवलनुसार पोलीस भरती सगळ्यात खाली असल्यामुळे तुम्हाला वरील योजनांचा लाभ घेता येईल. त्यानंतर त्यांनी सांगितले ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा MPSC ग्रुप B चा गट क चा घेतला असेल किंवा SSC चा घेतला असेल किंवा बँक IBPS चा घेतला असेल परीक्षा किंवा TET चा घेतला असेल यापैकी कोणत्याही एका पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेचा लाभ घेतला असेल अशा विद्यार्थ्यांना काठीण्य पात्रतेच्या पात्रतेनुसार महाराष्ट्र लोकसेवा म्हणजे PSI TSO असेल, राज्य सेवा, अभियांत्रिक सेवा, विधी न्यायिक म्हणजे UPSC यात कोणत्याही एका प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येईल. म्हणजे तुम्हाला हायरला जाता येईल. म्हणजे लोअरला तुम्ही समजा MPSC करून पोलीस भरतीचा परत लाभ घेऊ शकत नाही. त्यांनी स्पेशली मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर उमेदवारांनी 8वा मुद्दा बघा, उमेदवारांनी यापूर्वी ज्या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतला आहे त्याच प्रशिक्षण योजनेचा पुन्हा लाभ घेता येणार आहे. म्हणजे तुम्ही आधी पोलीस घेतला असेल तर तुम्हाला पोलीस परत घेता येणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला हायर कडे तुम्ही जाऊ शकता. त्यासोबतच ही योजना पूर्णपणे हे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. सदरचे पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम हे ऑनलाईन स्वरूपाचे नसून त्यांनी ऑफलाईन स्वरूपाचे आहे असं सांगितलंय. म्हणजे त्यांनी तुम्हाला नियमित स्वरूपाचा हे असणार आहे. तुम्हाला 75% अटेंडन्स कंपल्सरी आहे, ती तुम्हाला करावीच लागणार आहे. या योजनेचा प्रामाणिक हेतू हा आहे की मुलांचं कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे, त्यासाठीच आहे. हे फक्त तुमच्यासाठी 2-4 महिने, 6 महिने, 11 महिने स्टायपेंड मिळावा यासाठी योजना नाहीये. विद्यार्थ्यांचं कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये सिलेक्शन व्हावं, त्याचं, त्याच्या घराचं, त्याच्या गावाचं आणि महाराष्ट्राचं कल्याण व्हावं यासाठी असणाऱ्या कल्याणकारी योजना आहेत. त्याचा सगळ्यांनी चांगला फायदा करून घ्या. त्यासोबतच उमेदवारांनी दिलेल्या प्राथमिक क्रमानुसार पोर्टलद्वारे प्रशिक्षण संस्था अंतिम झाल्यानंतर इन्स्टिट्यूट अलॉटमेंट तुमच्या ह्याच्यावरती येऊन जाईल. म्हणजे आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेमार्फत ईमेल व SMS किंवा संकेतस्थळ अधिकृत सूचनेद्वारे कळवण्यात येईल. तदनंतर उमेदवारांनी अंतिम वाटप म्हणजे अलॉटमेंट झालेल्या प्रशिक्षण संस्थेकडे खालील नमूद केल्याप्रमाणे आवश्यक शैक्षणिक तसेच इतर कागदपत्रे घेऊन जायचे. तर डॉक्युमेंट कोणते? तुमचं अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र, त्यानंतर व्हॅलिडिटी, हे सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. कास्ट व्हॅलिडिटी हे असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय चालत नाही. नंतर 10वीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र चालतं, 12वी असेल, पदवी असेल, वयाचा पुरावा, जन्मदाखला असेल, 10वीचं उत्तीर्ण असलेलं प्रमाणपत्र तरी चालतं, आधार कार्ड असेल, डोमासाईल असेल, आधार सीडिंग असलेले उमेदवाराचे बँक तपशील पासबुक. विद्यार्थी मित्रांनो, आधारशी लिंक असलेलं तुमचं बँक अकाउंट असलं पाहिजे, त्याशिवाय तुमचा स्टायपेंड येत नाही, अडचण येते. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट किती वर्षाचं लागतं? तर तहसीलदार कार्यालयातील निर्गमित केलेला मागील 3 वर्षाचा एकत्रित किंवा 22-23, 23-24, 24-25 किंवा आर्थिक वर्ष 2024-25 चा मूळ उत्पन्नाचा दाखल्याची प्रत हे असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. त्यासोबतच काही डॉक्युमेंट त्यांनी सांगितलेले अद्ययावत फोटोग्राफ, तुमचे फोटोग्राफ लेटेस्ट असले पाहिजे. जुने कधीचे पहिली, दुसरीचे, 5वी, 8वीचे ते वापरू नका. तुमचे लेटेस्ट फोटो वापरा. तरी तुमच्या कधी काही अडचणी उद्भवल्या तर तुम्हाला एक संपर्क क्रमांक त्यांनी दिलेला आहे, 95 29 15 21 14 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. अधिकृत माहिती तुम्ही TRTA वेबसाईटवरती आणि या क्रमांकावरती तुम्हाला मिळू शकते. आम्ही फक्त तुम्हाला ही माहिती तुम्हाला सोप्या भाषेत समजावण्यासाठी आहे. आम्ही अधिकृत माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त TRTच्या वेबसाईटवरती, या संपर्क क्रमांकावरती आणि TRTच्या ऑफिसवरती मिळेल. मित्रांनो, प्रेफरन्स सुरू झालेले आहेत. 16 तारखेला दुपारी 11 वाजता हे सुरू होतील. वेबसाईटवरती लॉग इन करून तुम्ही चेक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवरती मी पूर्ण गायडन्सची सिरीज घेणार आहे. गेल्या 6 महिन्यापासून मी घेत आलोय, पुढेही घेत राहणार आहे. त्यामुळे हे चॅनल आधी सबस्क्राईब करून घ्या. काही अडचण असेल तुम्ही मलाही संपर्क करू शकता. माझा नंबर तुम्हाला लिहून देतो इथं, 77 22 03 9009.